जसं की आता डोंबिवली स्टेशनला आपण फ्लॅग होस्ट केलेला आहे। कारण की आपण डोंबिवलीतले रहिवासी आहोत आणि डोंबिवलीकर हे दुसरं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं। तसं आपण जे पहिलं सांस्कृतिक शहर म्हणजे पुणे आपलं महाराष्ट्राचं, तर आजचा जो पहिला दौरा असेल तो आपला पुण्याला असणार आहे। आणि उद्या सकाळी आपण पुणे इथे पण तो 77 स्क्वेअर फीटचा जो तिरंगा आहे, ध्वज आहे, तो तिकडच्या काही सामाजिक संस्था आहेत त्यांच्यासोबत मिळून तिथे आपण फ्लॅग होस्ट करणार आहोत। तसंच असते असते आपण पुढे प्रत्येक राज्यामध्ये जात कन्याकुमारी इथे जाणार आहोत। जसं आता बँगलोर झालं, बँगलोर, मदुराई, कन्याकुमारी, चेन्नई, तेलंगणा, वेस्ट बेंगॉल त्या साईडला जात, परत गुजरातच्या दिशेने भोपाळ करत गुजरातच्या दिशेने आणि दिल्ली करून परत लडाख डिव्हिजनला आपण जाऊन फ्लॅग होस्ट करणार आहोत। यावर्षी जिथे जिथे आपले जे सब हब बनवले होते आणि आता जे आहेत सब हब, तिथे आपण राख्या पिकअप करून पुढे आपण जाणार आहोत। तिथे असते असते आपण राख्या घेणारच आहोत त्यासोबतच। आणि ज्या लोकांनी आपल्याला राख्या पाठवले नाही आहेत त्यांना आपण सांगतो की डिजिटल राख्या पाठवा, जेणेकरून जे इंडियन आर्मी वेलफेअर फंड जे आहेत, जे फंड आपल्याकडे जमा होईल तो आपण इंडियन आर्मी फंडला एक चेकच्या स्वरूपाने आपल्या भारतीय जवानांना आपण ते स्वाधीन करणार आहोत। आता डोंबिवलीला जे आहे वे टू गॉज रायडर्स क्लबचे मेंबर्स होते, परत मग डोंबिवली रायडर्स क्लबचे काही मेंबर्स रायडर्स आहेत। जसे की आता डोंबिवलीला वे टू गॉज रायडर्स क्लबचे काही मेंबर्स आहेत, म्हणजे जे आमची संस्था ज्यांनी हे प्रोजेक्ट चालू केलं होतं ते। पण डोंबिवली वे टू गॉज रायडर्स क्लबचे हा प्रोजेक्ट असल्यामुळे जे 18 वर्ष आहे यावर्षी, तर आमचे काही मेंबर्स प्लस डोंबिवली रायडर्स क्लबचे काही जे आहेत संस्था आहेत ते आपल्याला सामील झाले होते यावर्षी या प्रोजेक्टसाठी। आणि तसंच रवींद्र चव्हाण सर, नामदार रवींद्र चव्हाण जे मंत्री आहेत, त्यांनी आपल्याला यावर्षी फ्लॅग होस्ट केलेलं आहे। वर्षानुवर्ष रोहित अकरेकर हा मुलगा जो आहे आणि त्याच्याबरोबर असणारे सहकारी, त्याचे एक NGO म्हणून ही सगळीजणं रक्षाबंधनाच्या दिवशी सीमेवरती असणाऱ्या सर्व जवानांना त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे जाऊन तिथे भेटवस्तू देण्याचं काम करतात। सर्व मंडळी स्वतः बाईकवरून प्रवास करून त्या ठिकाणी जातात। खरं तर देशसेवेचं या शहरामध्ये असणाऱ्या प्रत्येकजण हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जसं जमेल तशा या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हे सगळं गोष्टी करत असतात। सामान्य जनतेमध्ये, लहान मुलांमध्ये या सर्व गोष्टींमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होतं म्हणून ही सर्व तरुण मुलं हा असा उपक्रम करत असतात। आज त्यांनाही त्या सर्व मुलांनासुद्धा त्यांच्या प्रवासासाठी खूप खूप आम्ही शुभेच्छा डोंबिवलीकरांच्या वतीने दिल्या।